नमस्ते सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये हा स्कर्ट आहे आपला जीन्सचा. तर यापासून आपण सुंदर अशी बॅग बनवणार आहोत. तर आपण इथे खाली जी बॉटमची पट्टी आहे ते आपण कटिंग करून घेणार आहे. याचे आपण बेल्ट बनवणार आहोत बॅगचे. त्यानंतर हा फ्रंटचा पीस आपण अशा पद्धतीने अंतरून घेतलेला आहे आता इथे. नंतर कॉर्नरला इथे 3 बाय 3 इंचावरचा इथे एक स्क्वेअर करून घेतलेला आहे आणि खाली बॉटमला इतकी आपली शिलाईला मार्जिन सोडायचं आहे. तर या ठिकाणी थोडंसं अंतर वाढलेलं आहे. तो पॅच मी यूज करणार आहे. तो पूर्ण कटिंग करून घेतला आहे पॅच आणि त्याच मापाचा आपण इकडे साईडचा पण कॉर्नर करून घेतलेला आहे. तर कटिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईड सारख्या करून घ्यायच्या आहेत. हा पॅच आपण कट करून घेतलेला आहे या ठिकाणी. तो आपण सेंटरला या ठिकाणी बसवणार आहोत. त्यामुळे बॅगचा लुक खूप छान दिसणार आहे. तर इथे खाली बॉटमला आपण शिलाई करून घेणार आहोत उलट करून. त्याआधी आपण इथे हा जो स्क्वेअर आहे त्याचे आपण कॉर्नर असे राऊंड शेपमध्ये कटिंग करून घेतले आणि फ्रंटचा हा पॅच आपण आधी बसवून घेणार आहोत. पॅचला अगदी साईडनं आपण शिलाई घेणार आहे, साईडला एकदम कॉर्नरमध्ये. काठावर डबल टिप टाकायची आहे. इथे आपला पॅच बसवून झालेला आहे. तर हे पीस आपण उलटवून घेतला या ठिकाणी. नंतर बॉटमची आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर कॉर्नरचे हे जे चौकोन आहेत ते आपण अशा पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत. हे दोन्ही कॉर्नर शिवून झालेले आहेत. त्यानंतर बॅग आपण उलटवून घेणार आहोत. इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. वरच्या साईडने बेल्ट लावायचे आपल्याला. एक साईडला इलास्टिक आहे. तर इथे बेल्टच्या साईडनं आपण जे लूप लावलेले त्याच्या साईडला आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहेत. तर शिलाई थोडी जाडसर होती त्यामुळे आतल्या साईडनं मी बसवून घेणार आहे बेल्ट. तर बघू शकता. तर इथे बेल्टची उंची आपल्याला किती लागणार ते बघणार आहोत या ठिकाणी. इथे मार्किंग करून घ्यायचे कट करून. आपण 13 ते 14 इंच हे बेल्ट ठेवणार आहोत. या ठिकाणी बेल्ट कट करून घ्यायचे आहेत.
जिथं मार्किंग केले त्या ठिकाणी आपण बेल्ट लावून घेणार आहोत. इथे जाडी वाढल्यामुळे थोडं साईडला शिलाईला डिस्टर्ब होतो आहे. तर आपण वरच्या साईडनं आपण असं जिथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, साईडनं आम्ही असे उभ्या टेप घेतलेल्या आहेत आणि तिथे आपण झिगझॅग असं शिवून घेतलेलं आहे साईडनं. कारण आपण बाकी कुठलाच भाग आपण कट नाही केलेला. तिथे कॉर्नरला एक अशी शिलाई घ्यायची आहे सरळ, त्यामुळे बेल्ट आपला फिक्स होईल व्यवस्थित. तर एक साईडचा बेल्ट लावून झालेला आहे. तर दुसरा बेल्ट आपल्याला इलास्टिकच्या साईडला लावायचा आहे. तर इलास्टिकवर बघायचं आता हा बेल्ट बसेल की नाही, जरा शंका आहे. तर या ठिकाणी आपल्याला सुई दोऱ्याने मोठ्या जाड धागा वापरून इथं स्टिच करून घ्यायचं आहे आतल्या साईडनं. इथे थोडंसं मी सेटअप करून घेते, एक एक शिलाई घेणार आहे त्यावर. त्यानंतर मी सुई धाग्याने शिवणार आहे, कारण इथे शिलाई बसणं कठीण आहे थोडंसं. इथे बेल्ट लावलेले आहेत मी. तर बघा स्पेस भरपूर आहे. खालच्या साईडनं जवळजवळ 3.5 म्हणजे 7 इंचाची विड्थ झालेली आहे. बघू शकता ही रुंदी 7 इंच आलेली आहे खालच्या तळभागामध्ये. तर सुंदर अशी या शेपमध्ये ही बॅग बनलेली आहे. अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनतात घरच्या घरी. खूप सुंदर झालेली आहे ही. ही बॅग तुम्हाला कशी वाटली जीन्सची? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चेतना फॅशन टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.